आज नाबार्डचा 44वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत। महाराष्ट्र विभागाचा त्यांचा जो कार्यक्रम त्यांनी आज पुण्यामध्ये घेतला होता आणि त्यामध्ये हे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष म्हणून घोषित झालंय आणि म्हणून नाबार्डच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष आणि नाबार्डचा 44वा वर्धापन दिन या निमित्तानं पुण्यामध्ये यशदा येथे एक सहकारावरती आज परिसंवाद आणि काही सन्मान सहकारी संस्थांचा असा कार्यक्रम होता। त्यामध्ये राज्यातल्या विभागशाह, काही जिल्हा बँका ज्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि विभागशाह असे जे काही पॅक्स आहेत, जी गावातली आमची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे, अशा काही सहकारी संस्थांना पुरस्कार, त्यांचा सन्मान, अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम होता। महाराष्ट्र ही सहकाराची जननी आहे, पंढरी आहे, कारण देशामध्ये जवळपास 8 लाखाच्या वरती सहकारी सोसायटी आहे आणि त्यातल्या फक्त महाराष्ट्रात आपण जर विचार केला तर 2.25 लाख सहकारी संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत। त्यामुळे या सहकाराच्या चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी, सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा जो संकल्प, जी परिकल्पना आहे, ही माननीय मोदीजींनी जी केली आहे, माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली, ही देश म्हणून आम्हाला पूर्ण करण्यासाठी अशा कार्यक्रमांचं व्यासपीठ हे मला असं वाटतं की खूप उपयुक्त आहे। राज्यातील सहकार चळवळीला दिशा देणं, ती अधिक शक्तिशाली करणं, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं, गावातल्या सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, जिल्हा बँकांनी सहकारिता में सहकार या माध्यमातून जिल्हा बँक अधिक सक्षम होणं, ज्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या पॅक्सला किंवा ग्रामीण आमच्या ज्या सोसायटी आहेत त्याला राज्य सहकारी बँकेकडून थेट अर्थसहाय्य मिळावे, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती या कार्यक्रमामध्ये चर्चा झाली, संवाद झाला। आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या अगदी जुनी म्हणजे 100 वर्षापूर्वीची ही महाराष्ट्रातली सहकारची चळवळ आहे, ती अधिक समृद्ध करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा निश्चितपणे मला असं वाटतं खूप चांगला उपयोग होईल। आणि म्हणून नाबार्डला मी मनापासून धन्यवाद देईन। खरं तर नाबार्ड आपल्या पाहतो आपण की देशाच्या विकासात आणि एकूणच प्रगतीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे आणि असं असताना इतर क्षेत्रात सुद्धा त्यांचं खूप मोठं काम असताना आज त्यांनी सहकारावरती हा कार्यक्रम केला, म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। अण्णा, तुम्ही भाषणात सांगितलं की डायरेक्ट सहकारी सोसायट्यांना पतपुरवठा व्हावा, कारण अनेक जिल्हा बँका दिवाळखोरीत निघालेल्या आणि ते खरं आहे की ज्या वेळेला मी राज्यामध्ये सहकाराच्या निमित्तानं प्रवास करतो तर काही ठिकाणी आमच्या जिल्हा सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत, प्रशासक आहेत, तर त्या जिल्ह्यातल्या आमच्या ज्या सोसायट्या आहेत, जी गावातली खरं तर शेतकऱ्याच्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाशी संबंधित अशा प्रकारचं जे काही काम जी सोसायटी करते, ती सोसायटी आर्थिकदृष्ट्या, त्यामुळे सोसायट्या पण अडचणीत आल्या, तर अशा सोसायट्यांना थेट राज्य सहकारी बँकेने आता त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून सगळे निकष तपासून त्यांना सरळ थेट अर्थसहाय्य पुरवावं, अशा पद्धतीची चर्चा मागच्या काही काळापूर्वी माननीय राज्य सहकारी बँकेचे प्रशासक जे आहेत बाळासाहेब आनसकर त्यांच्यावर झाली होती। त्यांनी त्यावेळेला सहकार या विषयामध्ये अगदी सकारात्मक अनुकूलता दर्शवली होती आणि आजही त्यांनी सांगितलं की आम्ही 100% हे काम आपल्या चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही सुरू केलं आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा अशा जिल्ह्यातल्या सोसायट्यांना मिळेल की ज्या जिल्ह्यातल्या सहकारी बँका अडचणीत आहेत। केंद्र सरकारचं असं काही धोरण आहे का की त्यांना थेट राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करणं? नाही, तेच सांगितलं ना, शेवटी सहकार हा राज्य काय, देश केंद्र काय, आम्ही हे सगळे एकत्रितपणेच सहकाराची चळवळ पुढच्या काळामध्ये अधिक ताकदवान कशी होऊ शकते यासाठी काम करतो। मागच्या 15 दिवसापूर्वी सुद्धा दिल्लीमध्ये माननीय अमित भाईंच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या देशातल्या सर्व राज्यांचे सहकारातले सहकार मंत्री असतील, त्या राज्यातले सचिव असतील, त्या राज्यातले सहकार आयुक्त असतील, अशी एक मोठी व्यापक बैठक या दिल्लीमध्ये भारत मंडपमला झाली। त्याच्यामध्ये हाच विचार केला की कुठलाही पक्ष, विचार, पार्टी याच्या पलीकडे जाऊन जर देशाची अर्थव्यवस्था आम्हाला अधिक सक्षम करायची असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्थेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी या देशातील सहकार हा पक्ष, पार्टी, विचाराच्या पलीकडे जाऊन आपण वाढवला पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे। याच्यातनं एक मोठी दिवसभराची एक आमची कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झाली आणि म्हणून देशातलं कुठलंही राज्य असलं, ते कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर केंद्र सरकार म्हणून या देशातला सहकार मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करतो।
धन्यवाद. ज्या सोसायटी आहेत फक्त नवं जुनं करण्याच्या पलीकडे सध्या काही फार कामं होताना दिसत नाही त्यांच्यामधनं, तर ते बहुउद्देशीय करण्यासाठी मी आता बघा, सांगितलं. खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलाय. या देशात ज्या वेळेला माननीय मोदीजींनी नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना केली त्यावेळेला उद्देशच हा होता की या देशातला जो मूळ पाया आहे सहकाराचा तो म्हणजे आमच्या गावातली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे. आणि माननीय अमितभाईंनी ज्यावेळेस सूत्र हातात घेतली त्यानंतर या देशातल्या सर्वात अगोदर या देशातली पॅक्स आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे 25 असे व्यवसाय देण्यात आले. आणि आज वेगवेगळ्या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही ते व्यवसाय देशातल्या या वेगवेगळ्या सोसायट्यांना सुरूही झाले. काही ठिकाणी पेट्रोल पंप सुरू झाले, काही ठिकाणी धान्य गोदाम सुरू झाले, किसान समृद्धी केंद्र सुरू झाले, PM जन औषधालय सुरू झाले, गावातल्या पाणी पुरवठा योजनेचं काम आता आमच्या गावातल्या सोसायटीला मिळायला लागलं. असे अनेक सरकारी उपक्रम ज्याच्यातनं त्या सोसायटीला आर्थिक काही ना काही उत्पन्न मिळेल असे व्यवसाय सुरू झाले. आणि आज देशात आज मोठ्या प्रमाणामध्ये आज ही सगळी ज्या सोसायट्या आहेत ह्या अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागल्या. शिवाय या देशातील जवळपास 68,000 ज्या सोसायट्या आहेत त्यांचं कम्प्युटरायझेशन करण्याचं काम नाबार्ड असेल NDDBच्या माध्यमातून आज केंद्र सरकारने हातात घेतलं, ते जवळपास पूर्ण होत आलं. त्यामुळे या देशातील सहकाराचा कारभार हा पारदर्शक पद्धतीनं चालावा, विश्वासार्हता अधिक निर्माण कशी करता येईल त्यासाठी ते खूप आवश्यक होतं. आणि दुसऱ्या बाजूला या सहकारी सेवा सहकारी सोसायट्या ह्या आर्थिकदृष्ट्या अनेक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम व्हाव्यात हाही उपक्रम हाही प्रयत्न केंद्र सरकार यशस्वीरित्या या ठिकाणी करत आहे. त्यांना हिंदी भाषेचा GR मागे घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा त्या विषयावरती राजकारण होताना पाहायला मिळते. काल राज ठाकरेंची मुंबईत सभा पार पडली, त्यात राज ठाकरे म्हटले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का पेटलाय, जर हिंदी सक्ती केली तर दुकानच नाही तर शाळा देखील आम्ही बंद करू. मला असं वाटतं की आता बघा, हे शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे, त्याला त्याचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे. पण ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात की GR मागे घेतला, या राज्यात फक्त मराठी हीच भाषा सक्तीची असेल, पण ज्या वेळेला आमच्या मुलांना भविष्य त्यांचं करायचं असेल तर त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषासुद्धा आल्या पाहिजेत, ही त्याच्यामागची भूमिका आहे. याच्यात गैर काही नाही. मला असं वाटतं हे स्पष्ट झाले. शेवटी महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे, त्यांना सगळं समजतंय. आणि मला असं वाटतं की हे शेवटी बघा, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं, पण कुठंतरी मला वाटतं सातत्यानं तेच एकाच विषयावरती राजकारण किती दिवस करावं हे शेवटी जनता ओळखते. आणि मग ते आपोआप ज्याचं त्याला शेवटी जनता जागा दाखवते. पण मला त्याच्यात जायचं नाही. आमची भूमिका काय, आमचं सरकार म्हणून भूमिका काय, आमची पार्टी म्हणून भूमिका काय, आमचे नेते म्हणून आमची भूमिका काय हे देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं. धन्यवाद. एक प्रश्न आहे ना, राज्य महिला आयोगाचा जो रिपोर्ट येणार होता न्याय मंडळ, त्याच्यातून असं समोर आले की हुंडाबळीच आहे तो. आणि इतर पोलीस अधिकारी ज्यांनी वैष्णवीच्या मयुरीची म्हणजे मोठ्या जावेची तक्रार घेतली नाही किंवा जालिंदर सुपेकर यांच्यावर चौकशीचे आदेश दिलेत, यांची चौकशी करा, शेवटी तो हुंडाबळीच ठरलाय. बघा, शेवटी महाराष्ट्र राज्यामधलं कायदा सुव्यवस्था जो आपण पाहतो की माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे, त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी झाली आणि त्याचा अहवाल समोर आला आहे. हे त्याच्यातनं मला असं वाटतं सिद्ध झालं. त्यामुळे जे चुकीचं आहे त्याला कोणीही माफ करणार नाही. आणि जे काही आज या रिपोर्टमध्ये आलं त्यानुसार मला असं वाटतं की सरकार त्याच्यावरती योग्य त्या कारवाई करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.